हाय रे सरगुजानाचे सरगुजानाचे. अगं आता मध्येच गाणं? आता काय आपणच नाचायचं आहे का? अरे नाही रे, प्रत्येक वेळी गाणंच हवं असं नाही. आता हेच बघ ना, फक्त वाद्यांच्या तालावर ढोली पावरी नृत्य करतात. हो, तेव्हाच बावरी हे बांबूपासून बनवलेले वाद्य वाजवून त्यावर आदिवासी हे नृत्य करतात. चला तर मग पाहूया चौथीचा नाच.
छान नाच करतात ना हे. हो ना, हा महाराष्ट्र गुजरात सीमेवरील आदिवासी नृत्य प्रकार झाला. असंच गोंड आदिवासींमध्ये रेला नृत्य खूपच प्रसिद्ध आहे. आनंदाच्या प्रसंगी हा नाच करतात. रेला म्हणजे पुढे जाणे, सरकणे. या गीतात निसर्गप्रेम, शिकार तसेच आदिवासींच्या दैनंदिन जीवनातील घटनांचे वर्णन दिसून येते. ढोल, मांदल, ढेमसा, झांजा ही वाद्य वाजवली जातात, जी नृत्याला वेगळीच ऊर्जा देतात. पाहूया चौथीचा रेला रेला हा गोंडी नाच. गौरव, आज आपण नृत्याचे भरपूर प्रकार पाहिले ना? हो, आता आपण एक नाटक पाहूया.
जे सत्य घटनांवर आधारित आहे. या नाटकात एक निरक्षर आदिवासी आपल्या गावातील लोकांना आपल्या गावात आपण सगळेच लोक सरकार आहोत याचा अर्थ समजावून सांगतो. एवढंच नाही तर गावातील लोक आपल्या सामूहिक कृतीतून वनाधिकाऱ्यांना ते पटवणी देतात. आपलं गाव हे सर्व लोकांच्या पुढाकाराने कसं चालवता येतं हे पाहूया चौथीच्या नाटकातून. नाटकाचं नाव आहे मावा नाटे माटे सरकार. हे नाटक आपल्या शाळेचे स्नेही श्री संजय सावळे यांनी लिहिले आहे. मध्य प्रदेशच्या सीमेवरील घनदाट अरण्यात वसलेलं एक आदिवासी गाव. मुकुंदभाऊ आणि वासंतीताई आदिवासींसाठी काम करणारे कार्यकर्ते. लाहिरी गावातील माडिया गोंड आदिवासींनी एक मोर्चा काढला आहे. आपल्या गावाचा कारभार आपण स्वतःच बघायचा. गावात स्वतःचे राज्य कसं निर्माण करता येईल हा मुद्दा आहे. अर्थ काय पण या घोषणेचा? कुठून आली ही घोषणा? आदिवासींच्या अधिकारासाठी झटणारे ब्रह्मदेव शर्मा यांनी ही घोषणा आंदोलनाला दिली. या घोषणेचा अर्थ आहे मुंबई दिल्लीचे आपले सरकार आणि आपल्या गावातही आपले सरकार. रे थांबा थांबा, भावांनो बहिणींनो, काहीतरी चुकतंय तुमचं. सरक बाजूला, काहीतरी बोलू नको गोगा. अरे मी खरं सांगतोय, काहीतरी चुकतंय मुकुंद भाऊ. काय चुकतंय रे गोगा? घोषणा तर बरोबर आहे. नाही, बरोबर नाहीये. मुंबई दिल्ली मावा सरकार, मावा नाटे मावा सरकार अशीच घोषणा आहे ना. तर आपलं सरकार वेगळं कसं? सांग बरं, गावातलं सरकार वेगळं कसं? मला नाही बाबा सांगता येणार. मग मीच सांगतो. अरे मुंबईचे सरकार आपलं, कारण आपण तिथे आपला माणूस पाठवतो, त्याला आपण म्हणतो आमदार. आमदार. दिल्लीचे सरकार हे आपलं सरकार, कारण आपण तिथे पाठवतो खासदार. खासदार. पण आपल्या गावातलं सरकार यापेक्षा वेगळं आहे. आपण इथे माणूस पाठवत नाही, आपण सगळेच सरकार आहोत. सगळे निर्णय आपणच घेतो ना. बरोबर आहे. मग आता घोषणा बदलावी लागेल. होय, आता असं म्हणू, मुंबई दिल्ली मावा सरकार, मावा नाटे माटे सरकार. म्हणजे मुंबई दिल्लीत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार. मग आता आपण ही नवीन घोषणा देऊया. चला. मुंबई दिल्ली मावा सरकार, मावा नाटे माटे सरकार, मुंबई दिल्ली आमचे सरकार, आमच्या गावात आम्ही सरकार. लाहिरी गावातील या प्रेरक गोष्टीचा गडचिरोलीतील इतर आदिवासी गावातही प्रसार झाला. त्यांना जणू गावाच्या शक्तीचा मंत्रच मिळाला. धानोरा तालुक्यातील मेंढालेखा या गोंड आदिवासींच्या गावात त्यावर बैठक सुरू झाली. चौथी पास देवाजी तोफा बोलत होते. इतर स्त्री पुरुष गोल करून बसले होते. आपल्या गावात जर आपण सरकार असू तर सरकार म्हणून आपल्या गावाचा विकास आपण कसा करायला पाहिजे, आपण कसं वागायला पाहिजे. आपण आपल्या गावाचे नियम केले पाहिजेत, जे आपल्या वागण्याला व इतर गावातील लोकांच्या वागण्याला दिशा देतील. रस्ता कसा, कोणी, कुठे बांधायचा, पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा, गावात चोरी झाली तर काय करायचे, या सगळ्यासाठी नियम करायला हवेत. अशा वेगवेगळ्या प्रसंगी गावातील सर्व लोक एकत्र येतील, आपापली मतं मांडतील. प्रत्येकाची मतं वेगळी असतील तर काय करणार? त्यात काय, बहुमताने निर्णय घ्यायचा. दिल्ली मुंबईत सुद्धा तसंच करतात ना. हो, दिल्ली मुंबईत तसंच करतात, पण आपण तसं नाही करायचं. आपण जो निर्णय घेऊ तो सगळ्यांना मान्य असला पाहिजे.
सगळ्यांच्या मताने चर्चेने सर्व सहमतीने निर्णय घ्यायचा, बहुमताने नाही किंवा एकट्यानेही नाही. सर्वांची सहमती आवश्यक आहे. पण असं शक्य आहे का? किती वेळ जाईल यात? हो, वेळ जाईल, पण घेतलेला निर्णय सगळ्यांना मान्य असेल. सगळेजण तो निर्णय मनापासून स्वीकारतील. आपल्या गावात मुंबईच्या दिल्लीच्या सरकारला काही काम करायचे असेल तर आपली परवानगी घ्यावी लागेल. आपल्या गावाच्या हद्दीत इतरांची मनमानी चालणार नाही. कोणीही सरकारी अधिकाऱ्याला आपल्या फायद्यासाठी लाच देणार नाही. गावाच्या फायद्याची गोष्ट झाली तर कमावलेले पैसे, जंगलातील मेवा सगळ्यांना समान वाटला जाईल आणि गावाच्या नावे 10% रक्कम टाकली जाईल. गावाचे जंगल हे गावाच्या मालकीचे आहे. ते सर्वांनी राखायचं, फुलवायचं, त्यावर सर्वांचा अधिकार असेल. जंगलावर आपलाच अधिकार, पण म्हणून आपण ते कसं पण ओरबाडायचं असं नाही. त्याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायची. म्हणजे एखाद्याने वेड्यासारखी जंगलातली झाडं तोडली किंवा नियम मोडून बांबू तोडला तर गाव त्याला दंड करेल. जंगलाला आग लागू नये, जंगलाचं रक्षण व्हावं म्हणून आपण आळीपाळीने राखण करू. झाडाचं लाकूड इमारत किंवा व्यापारासाठी आपण विकणार नाही. मग आपल्याला घर बांधायचं असेल, शाळा बांधायची असेल तर आपण झाड किंवा सागवान पाहिजे तेवढंच तोडू, त्या बदल्यात आणखी झाडं लावू. आपल्या गावाच्या पारंपरिक शाळेची म्हणजेच घोटुलची इमारत आपल्याला बांधायची आहे. लाकडी इमारत. चला, हे चांगलं निमित्त झालं. आपण फॉरेस्ट अधिकाऱ्यांना न विचारता आपल्या जंगलातील साग आपण तोडू आणि घोटुलची इमारत बांधू. म्हणजे जंगलावरचा आपला अधिकार आपल्याला सांगता येईल. चला. अरे, आपण इमारत बांधली, पण फॉरेस्ट ऑफिसर येऊन ती पाडतील, लाकूड घेऊन जातील. आपल्याला जेलमध्ये टाकतील. अरे बापरे, खरंच आले की फॉरेस्ट ऑफिसरच्या गाड्या. कोणाला विचारून जंगलातली झाडे तोडली रे? आता हे लाकूड तर आम्ही जप्त करणार आणि तुम्हालाही अटक करणार. जेलमध्ये जावं लागेल सगळ्यांना. खबरदार आमच्या घोटुलला हात लावाल तर. खबरदार. ते लाकूड आमच्या मालकीचं आहे, आमच्या मालकीच्या जंगलातलं आहे. आम्हीच लावलेलं, वाढवलेलं, राखलेलं आहे हे जंगल. हे बघा, ते काही आम्हाला माहीत नाही. हे जंगल सरकारी आहे, फॉरेस्ट विभागाचं आहे. यातली झाडे सरकारी आहे. ही झाडं तोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुम्ही सरकारी झाडे तोडली, तुम्ही कायदा मोडला आहे. पकडा सर्वांना आणि जेलमध्ये टाका. आमच्या जंगलावर आमचाच हक्क, जंगलाचा अधिकार मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. जंगलाचा अधिकार मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. अरे थांबा थांबा, शांत व्हा. हे बघा साहेब, आमच्या मेंढा गावचे जंगल हे आमच्या गावच्या मालकीचं आहे. आमचा त्यावर हक्क आहे. तुम्ही सांगताय त्याला काही पुरावा आहे का? हा बघा पुरावा. आमच्या मेंढा गावचे जंगल हे आमच्या गावच्या मालकीचं आहे असं लिहिलं आहे या पुस्तकात. पेसा कायदा हा देशातील 10 राज्यात व महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यात राबवला जातो. हा कायदा आदिवासींची संस्कृती, प्रथा, परंपरा यांचे जतन करणे तसेच त्यांचे स्वशासन बळकट करण्यासाठी बनवला गेला आहे. गावातील आदिवासींना गावाच्या बाबतीतले निर्णय घेण्याचे अधिकार देणारा आहे. वनहक्क कायदा या कायद्याने आदिवासींना
त्यांच्या गावालगतच्या जंगलांवर व त्यातील संसाधनांवर हक्क मिळाला. जंगलातील जमिनी कसण्याचे अधिकारही मिळाले. बरोबर आहे. हे जंगल तुमच्याच मालकीचं आहे असं लिहिलं आहे या पुस्तकात. हे जंगल आमच्या मालकीचं. तुम्ही सगळे फॉरेस्ट अधिकारी आमचे नोकर आहात. आम्ही मालक आहोत. घोटुलची लढाई तर आपण जिंकली. जंगलावरचा आपला हक्क पण सिद्ध झाला. या जंगलातील लाकूड, मध, डिंक, बांबू, तेंदूपत्ता यांची विक्री करून आपण जंगल राखत पैसा मिळवू. आपलं गाव श्रीमंत करू. यासाठी पेसा कायदा, वनहक्क कायदा अशा कायद्यांचा वापर करून आपलं सरकार भक्कम करू. मुंबई दिल्ली मावा सरकार, मावा नाटे माटे सरकार. मुंबई दिल्ली मावा सरकार, मावा नाटे माटे सरकार. मुंबई दिल्ली आमचे सरकार,